असं म्हणतात की देवीच्या कानात सांगितलं की आपली इच्छा पूर्ण होते. मला तेही सांगण्याची गरज पडली नाही. रेणुका देवी धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका हे जे म्हटलं दोनच शुक्रवार झाले आणि अचानक त्या स्थळाबाबतचे खूप चांगले रिझल्ट आमच्या समोर आले. आणि लगेच 18 जानेवारीला तिचं मग लग्नसुद्धा ठरलं. म्हणजे हा खूप मोठा माझ्यासाठी प्लस पॉईंट होता. 2000पासून मी साधारण वाडीत येते. मला स्वामींनी 2016लाच रेणुका देवीची उपासना करायला सांगितली होती की तू वाडीत ये. रेणुका देवीची सकाळी स्नान वगैरे घालून शृंगार पूजा करते. मला तेव्हा ते काही कारणास्तव जमलं नाही. पण आता 2026ला मला अचानक डिसेंबरमध्ये जाणवलं 2025च्या 25-26 तारखेपासून की आपण देवीच्या उपासनेला जायला पाहिजे. का कोणास कारण ती एक ओढ लागली खूप. आणि मी 2 जानेवारीपासून 2026च्या 2 जानेवारीपासून बरोबर शुक्रवार करायला सुरुवात केली देवीच्या सेवेची उपासना करायला. आणि झालं असं की माझ्या मुलीने स्थळ पसंत करून ठेवलं होतं. पण काही कारणास्तव ते आम्हाला जमत नव्हतं, म्हणजे आम्हाला ते पटत नव्हतं. पण जशी मी शुक्रवार करायला लागली, फक्त 2च शुक्रवार झाले आणि अचानक त्या स्थळाबाबतचे खूप चांगले रिझल्ट आमच्या समोर आले. खूप चांगल्या असं म्हणतात की देवीच्या कानात सांगितलं की आपली इच्छा पूर्ण होते. मला तेही सांगण्याची गरज पडली नाही. खूप अनपेक्षितपणे देवीने हे सगळं घडवून आणलं फक्त 2 आठवड्यात. त्याच्यामुळे मी म्हणेल की साक्षात कल्पवृक्षच आहे. रेणुका देवी धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका हे जे म्हटलं आहे हे देवीच्या बाबतीत अतिशय खरं आहे. आणि मला वैयक्तिक स्वतःच्या बाबतीत पण खूप चांगले अनुभव देवीने दिले आहे. मनातनं आणि विचाराने मी खूप शांत होत चालली आहे आणि प्रत्येक गोष्ट मी आता समंजसपणे विचारपूर्वक करायला लागली आहे. अनेक चेंजेस मला माझ्यामध्ये जाणवत आहे. माझ्या ज्या प्रापंचिक अडीअडचणी आहे ह्या गेल्या 2 महिन्यात बऱ्याचशा सुटल्या आहेत. जर स्वामीजींनी सांगितलेली उपासना मी 2016मध्येच केली असती तर कदाचित त्या प्रापंचिक अडीअडचणी आल्या पण नसत्या. पण ठीक आहे, 10 वर्षांनी का असणार देवीने माझी ती सेवा स्वीकारली. कुठलेही तिने मनात माझ्याबद्दल हे नाही ठेवलं, स्वामीजींनी पण नाही आणि देवीनी पण नाही. आणि म्हणजे गेल्या 2 आठवड्यातच तिने मला सगळे माझ्या ह्या सेवेचं फळ दिलं. आणि आता मी ठरवलं आहे की नक्की मी देवीच्या शुक्रवारी सेवेला येत जाणार. की स्वामीजींना देवीने स्वप्नातील दृष्टांत दिला होता की मी इथे खाली पाताळात आहे, मला तू वर काढ आणि माझी स्थापना कर. त्याप्रमाणे आपले पूर्वाश्रमीचे सुमंताश्रमजी स्वामी सुमंताश्रमजी महाराज यांनी देवीची स्थापना केली आणि डॉक्टर जगताप यांच्याकडनं त्या देवीची स्थापना करण्यात आली. आणि खरोखर खूप जागृत देवी आहे. अनेकांना याचे खूप चांगले अनुभव आले आणि काहींना तर 2-3 शुक्रवारमध्येच अनुभव आलेले आहेत. त्याच्यामुळे आणि देवी शक्यतो देवीचं दर्शन मला दुपारी खूप फलदायी आहे. दुपारी 2 ते 3च्या वेळी जर आपण येऊन देवीची ओटी भरली तर ते सुद्धा मला त्याचा पण खूप फायदा झालेला आहे. स्वामी हो स्वामी.